जवानी वाया गेली नालाय का बायका मिळालं ना, फार रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा मिळालं. मिशा काढायच्या आणि कपडे बांडे कपडे घालून क्वाटरी प्यायच्या नालाय का 22 आणि 24. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, हिंदुरीकडचे कीर्तन आहे. 22ला आणि 23ला क्वाटरी प्यायच्या नालाय का आयुष्यभर बापानी काय पाप केलं रे तुमच्या? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झाला का नाही का बोलू? हा आज बाप जर पोराला खांदा देतो, जरा कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पोर जरा नीट ऐका नालाय का हो. अरे मिश्या फुटल्या नाही हरमी हो तुम्हाला, मिश्या क्वाटरी प्याता तुम्ही. अरे घमेंड असेल ना घमेंड, आय आय घमेंड असेल ना घमेंड, तर फक्त घमेंड असेल ना घमेंड, फक्त बापाची इस्टेट सोडा आणि आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा. वर्षभर दारूचा खर्च एकटा करतो तो जमीन. पैसे रोग घे शंभड्या रोग. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तुम्हाला ही गोष्ट विनोद वाटते? मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. जरा सावध व्हा. आठवा तो बाप, आठवा. बनियन मळालं तर पलटी करून घालणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, आणि बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलंय. आठवा तो बाप, आठवा. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाचा बाप पाणी ओततोय. आग लागली प्रेताला, आग. आणि स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात मुडकं गुतवलं. बाप पागल झाला, हो पागल झाला, बाप पागल. अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट? प्रश्नचिन्ह. काय वाईट, काय पाप केलं तर त्या बापानं? की ज्याचं बनियन माळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, बनियन तुटलं तर घाट मारली आणि पोरांना पाणी पाजलंय. 1 शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2 हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. 3 हिंदू धर्म टिकू दे. 4 वारकरीची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि 5 प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. आणि 6 शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान भागू दे. शेतीत मोती पिकू दे. आणि शेतकऱ्याच्या झोपडीतून चांगल्या वस्तूचा आनंद येऊ दे. एवढी कडी बाबाच्या तपस्वीचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. 1 देव सत्य आहे. 2 संत सत्य आहेत. 3 ग्रंथ सत्य आहेत. 4 जन्म सत्य आहे. 5 मृत्यू सत्य आहे. आणि 6 ज्ञान सत्य आहे. त्या सगळ्या सत्यांमधला संत सत्य काय आहेत, ते संत कसे आहेत? अभंगातला 3रा मुद्दा. आज कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, मानधन, कीर्तनाचे मानधन देणारे गायक, वादक, गुणजन, सगळ्या कमिटीला गायक, वादक, गुणजन, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला, पुरुष, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, कामाला जाणाऱ्या बाया, महिला आघाडीच्या बाया, सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या बाया, कॉलेजच्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, बापाला इज्जत दाखवणाऱ्या पोरी, कीर्तनाला बसलेले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, जुगारे बिगारे, आकडा लावणारे, मटका खेळणारे, प्रियशीच्या बहिणीच्या भावाचा मार खाणारे, बापाला उपाशी मारणारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव घेतलं नाही. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, गायक, वादक, गुणजन, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे, बिभीषण महाराज, माझ्यासमोर बसलेली सगळी महाराज मंडळी, आमचे जामखेडचे महाराज, गायक, वादक, गुणजन, सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत एवढंच चाललं होतं. अभंग कोणाचा? 1 कसा बसलाय? 2 आणि चिंता करायची नाही. 3 पण शेतकऱ्या इतका अन्नदान कोणी करीत नाही. आजही तुम्ही सप्त्यातल्या सगळ्या पंक्ती वाचा, गरीबाच्याच आहेत. श्रीमंत नाही घालत पंगत, त्यांचं जळालं नालायकांचं. ते लई भंगार. श्रीमंत माणसं फक्त माझी लाल करा, या 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 या
या या या या बसा आमच्या बोकांडी. बस माझी भाषा नाही, माऊलीची ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण पाठ पर्यंत देणार तुम्हाला. माऊलीची ओवी आहे. भुजता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. अजून ओवी सांगा पुढची. चातुर्य लपवी, मर तो हरपी, आणि पिशे पण मिरवी जगा माझी. एक सप्त्यात पंगत घालणाऱ्यांचे कौतुक करावं ते गरीबाचं. श्रीमंत कधी घालती नाही, श्रीमंताचा विषय नाही. आजही दान धर्म गरीबच करतोय. आजही गरीब आहे घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजित. 5 सांगितलं 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वराणी येईन. एवढ्या चपात्या वाढीती का शेतकऱ्याला? तो चांगला गांजा प्याला तर बैल बसतो, या चपात्याचं काय घेऊन याडपाट नाही. हे शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही दरिद्री तशी नाही श्रीमंताची. अगं पाजी तीच का आला संगणियाच आहे तुला. हे शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते. आय आय अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात तू खाता का तुझं? सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून आमुष. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. एक प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 9 लोक जर असले तर 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागत. प्युअर येड्या. चाल ग बाईचा तिला विचारलं सई. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभी राहती. काय झालंय महाराज? हे मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागतात. तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 पोरं घ्यायचा. जुनी मंडळी जरा बाजूला सरका, जरा पोरा स्वरांना करू द्या. गण तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या आता तरी म्हाताडे म्हणत्या इच्छा आहे. फाशी घे ना, तुझी इच्छा काय? तोर मरतो आता. ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला गेला, पेनच टाकानं 6 अर्ज फाटले 6. तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले तर काय भरीत. वय झालं विषय सोडून द्यायचा. पोरं सोडला का? आणि उलटी जुनी मंडळी काय म्हणते माहिती का? त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे रे. तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, पण सगळे मिळून खा ना. तुम्हीच लावून धरायचं काय? तुम्हीच लावून धरायचं. उलट 2 वेळा सरपंच झालेल्या माणसानं 3ऱ्यांदा फॉर्म भरू नये. शानपणात त्यानं सांगावं पोरांनो आमचं बास, तुमचं तुम्ही पहा. अडचण आली तर मला सांगा. तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत. पण लई किडा. एकदा माझी इच्छा आहे, एकदा माझी इच्छा आहे, एकदा मी सरपंच झालो ना. काला माणसं माराय होतो का तू सरपंच? नाताची बिस्किट चोरीतून तुला का आला सरपंच व्हायचं? विनोद नाही महाराज. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावा. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावं. वय झाल्यावर माणसानं लई डोकं लावू नये. काय म्हणते तुमचं? बरं अपमानाची बाजू आहे ना, हाताने झटिका आला करायचे. तरुण पोरांना सल्ला देत जा. सप्त कमिटीचा धन्यवाद. एक फक्त शेतकऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन असल्यामुळं त्याची अक्कल बंद झाली आणि त्याच्यामुळं तुम्हाला भांडवल झालं रे. तुम्ही सगळ्या लोकांनी कोणाचं भांडवल केलंय? शेतकऱ्याचं. फक्त भाषणं आणायचे, शेतकऱ्याला थोडं खुलवायचं. असं करणार आहे तसं करणार आहे. ते याड शेतकरी बिचारे ते बोलत आहे. द्यायचं नादी लावून आणि त्याचा पोऱ्या करायचा गटप्रमुख.
त्याची सुनकराची तालुका प्रमुख आणि त्याची आई चालली कांदे लावाय. ते शेतकऱ्याच्या पोरांना वापरून घेतलं. 22, 23 वर्षाचे टोनगे लोकांचा प्रचार करीत हिंडा. त्यात निर्लज्ज अवलादीचे, त्यांना लाजा नाही, आबरू नाही. कोणाचे भोंगे बांधीत बोंबलं हिंडायचं नालाय को शरम बिरम वाटत का नाही काही. आपण 96 कोळी खानदान आहेत का आबार आहेत. हा म्हशी बाजरून जगा ना नालाय को का कोणच्याही मागं अर्ध्या सप्तीसाठी बोंबलं हिंडायचं. छाताडाला बिल्ली लावित काय वांग आहे रे तुझ्याकडं. अरे फॉर्म भरायच्या दिवशी त्यांची इस्टेट जाहीर झाली टीव्हीला. आयुष्य जाईल आपलं मोजता येणार नाही एवढी आहे आपल्याकडे. काय रे टोन घ्या काय आहे तुझ्याकडं. 2-4 हजाराचा मोबाईल, 2,000चा बूट, छाताडाला बिल्ला, पेट्रोल तर दुसऱ्याच टाकीतोय, चालला रॅलीला, पंक्चर काढाय पैसे आहे तुझ्याकडे. अय भंगरी जवानी वाया गेली नालाय का बायका मिळाना ना. फार रेंज गेली काहींची रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा मिळालं. मिशा काढायच्या आणि कपडे बांडे कपडे घालून क्वाटरी प्यायच्या नालाय का 22 आणि 24. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हिंदुरीकडचे कीर्तन आहे. 22ला आणि 23ला क्वाटरी प्यायच्या नालाय का आयुष्यभर बापानी काय पापा केलं रे तुमच्या. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झाला का नाही का बोलू. आज बाप जर पोराला खांदा देतो, जरा कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पोर जरा नीट ऐका नालाय का. अरे मिश्या फुटल्या नाही हरमी हो तुम्हाला. मिश्या क्वाटरी प्याता तुम्ही. अरे घमेंड असेल ना घमेंड. आय आय घमेंड असेल ना घमेंड तर फक्त घमेंड असेल ना घमेंड फक्त बापाची इस्टेट सोडा आणि आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा. वर्षभर दारूचा खर्च एकटा करतो तुझ्या मी. पैसे रोग घे शंभड्या रोग. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो. तुम्हाला ही गोष्ट विनोद वाटते. मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. जरा सावध व्हा. आठवा तो बाप, आठवा. बनियन मळालं तर पलटी करून घालणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय आणि बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलंय. आठवा तो बाप, आठवा. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाचा बाप पाणी ओततोय. आग लागली प्रेताला आग. आणि स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात मुडकं गुतवलं. बाप पागल झाला. हो पागल झाला बाप पागल. अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह. काय वाईट काय पाप केलं तर त्या बापानं की ज्याचं बनियन माळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. बनियन तुटलं तर घाट मारली आणि पोरांना पाणी पाजलंय. 1 शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2 हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. 3 हिंदू धर्म टिकू दे. 4 वारकरीची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि 5 प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. आणि 6 शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान भागू दे. शेतीत मोती पिकू दे आणि शेतकऱ्याच्या झोपडीतून चांगल्या वस्तूचा आनंद येऊ दे. एवढी कडीबाबाच्या तपस्वी चरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. 1 देव सत्य आहे. 2 संत सत्य आहेत. 3 ग्रंथ सत्य आहेत. 4 जन्म सत्य आहे. 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. त्या सगळ्या सत्यांमधला संत सत्य काय आहेत, ते संत कसे आहेत. अभंगातला 3रा मुद्दा. आज कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मानधन कीर्तनाचे मानधन देणारे गायक वादक गुणजन, सगळ्या कमिटीला गायक वादक गुणजन, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, कामाला जाणाऱ्या बाया, महिला आघाडीच्या बाया, सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या बाया,
कॉलेजच्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, बापाला इज्जत दाखवणाऱ्या पोरी, कीर्तनाला बसलेले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे, आकडा लावणारे, मटका खेळणारे, मी प्रियशीच्या बहिणीने भावाचा मार खाणारे, बापाला उपाशी मारणारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव घेतलं नाही. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, गायक वादक, कोणी जन मंडपवाले, मागे सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे, बिभीषण महाराज, माझ्यासमोर बसलेली सगळी महाराज मंडळी, आमचे जामखेडचे महाराज, गायक वादक, कोणी जन सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत एवढंच चाललं होतं. अभंग कोणाचा 1, कसा बसलाय 2, आणि चिंता करायची नाही 3. पण शेतकऱ्या इतकं अन्नदान कोणी करीत नाही. आजही तुम्ही सप्त्यातल्या सगळ्या पंक्ती वाचा, गरीबाच्याच आहेत. श्रीमंत नाही घालत पंगत, त्यांचं जळालं नालायकांचं. ते लई भंगार. श्रीमंत माणसं फक्त माझी लाल करा, या 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 बसा आमच्या बोकांडी, बस. माझी भाषा नाही, माऊलीची ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण पाठपर्यंत देणार तुम्हाला. माऊलीची ओवी आहे. भुजता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. अजून ओवी सांगा पुढची. चातुर्य लपवी, मर तो हरपी, आणि पिशे पण मिरवी जगा माझी. 1 शब्दात पंगत घालणाऱ्याचं कौतुक करावं ते गरीबाचं. श्रीमंत कधी घालती नाही, श्रीमंताचा विषय नाही. आजही दान धर्म गरीबच करतोय. आजही गरीब आहे घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजीत. 5 सांगितलं 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वराणी येईन. एवढ्या चपात्या वाढीती का शेतकऱ्याला? तो चांगला गांजा प्याला तर बैल बसितो, तो या चपात्याचं काय याडपाट नाही. हे शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही दरिद्री तशी नाही श्रीमंताची. अगं पाजी तीच का आला, संगणियाच आहे तुला. हे शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते. आय आय, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात तू खाता का? तुझं सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना, आज जोडून आमुष. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. चाय 1. प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 9 लोक जर असले तर 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागत आहे. प्युअर येड्या. चाल ग बाई चाल, तिला विचारलं सई. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभी राहते. काय झालंय महाराज? हे मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागतात. तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 पोरं घ्यायचा. जुनी मंडळी जरा बाजूला सरका, जरा पोरा स्वरांना करू द्या. गण तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या आता तरी म्हाताडे म्हणत्या इच्छा आहे. फाशी घे ना, तुझी इच्छा काय? तोर मरतो आता. ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला गेला, पेनच टाकानं 6 अर्ज फाटले 6. तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले तर काय भरीत. वय झालं विषय सोडून द्यायचा. ना पोरं सोडला का? आणि उलटी जुनी मंडळी काय म्हणते माहिती का? त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे रे. तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, पण सगळे मिळून खा ना. तुम्हीच लावून धरायचं काय? तुम्हीच लावून धरायचं. उलट 2 वेळा सरपंच झालेल्या माणसानं 3ऱ्यांदा फॉर्म भरू नये.
बरू नये. शहाणपणात त्यानं सांगावं, पोरानो आमचं बास, तुमचं तुम्ही पहा. अडचण आली तर मला सांगा. तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत, पण लई किडा. एकदा माझी इच्छा आहे, एकदा माझी इच्छा आहे, एकदा मी सरपंच झालो ना. काला माणसं मारलाय होतो का तू सरपंच? नाताचे बिस्किट चोरीतून तुला का आला सरपंच व्हायचं? विनोद नाही महाराज. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावा. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावं. वय झाल्यावर माणसानं लई डोकं लावू नये. काय म्हणते तुमचे? बरं, अपमानाची बाजू आहे ना, हातानं झटिका आला करायचे. तरुण पोरांना सल्ला देत जा. सप्त कमिटीचा धन्यवाद. एक फक्त शेतकऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन असल्यामुळं त्याची अक्कल बंद झाली आणि त्याच्यामुळं तुम्हाला भांडवल झालं रे. तुम्ही सगळ्या लोकांनी कोणाचं भांडवल केलंय? शेतकऱ्याचं. फक्त भाषणं आणायचे आणि शेतकऱ्याला थोडं खुलवायचं. असं करणार आहे तसं करणार आहे. ते याडं शेतकरी बिचारे ते बोलत आहे, द्यायचं नादी लावून आणि त्याचा पोऱ्या करायचा गटप्रमुख, त्याची सून करायची तालुका प्रमुख आणि त्याची आई चालली कांदे लावाय. ते शेतकऱ्याच्या पोरांना वापरून घेतलं. 22, 23, 30 वर्षाचे टोनगे लोकांचा प्रचार करीत हिंडा. त्यात निर्लज्ज अवलादीचे, त्यांना लाजा नाही, आबरू नाही. कोणाचे भोंगे बांधीत बोंबलं धिंडायचं. नालाय को शरम बिरम वाटत का नाही? काही आपण 96 कोळी खानदान आहेत का? आभार का आहेत? हा, म्हशी बाजरून जगा ना. नालाय को कोणच्याही मागं अर्ध्या सपटीसाठी बोंबलं धिंडायचं. छातडाला बिल्लीला इथं काय वांग आहे रे तुझ्याकडं? अरे फॉर्म भरायच्या दिवशी त्यांची इस्टेट जाहीर झाली टीव्हीला. आयुष्य जाईल आपलं, मोजता येणार नाही एवढी आहे आपल्याकडे. काय